मोठं चॅलेंज आहे, पण लोकांचं जे प्रतिसाद आहे ते हेच आहे की जो वर्कर आहे त्याच्या पाठीशी माझी अमरावतीकर आहे, जे महिलांसोबत नेहमी महिलांच्या पाठीशी उभी राहिलेली आहे ते महिला माझ्या पाठीशी आहे, शेतकरी शेतमजदूरांची हाकेसोबत मी नेहमी त्यांच्या पाठीशी उभे राहिलेली आहे. तर ते प्रतिसाद मला माझ्या जिल्ह्यात भेटून राहिला आहे, तर मला काही जास्त विचार करण्याची आणि हे करण्याची गरज नाही आहे. मोदीजींची हवा होती आहे आणि राहणार. मोदीबद्दल केलेले आपले जे रिमार्क्स आहे ते ऑपोजिशन आता पहा, ऑपोजिशन आघाडीला तुमच्या विरोधात एकत्र यावं लागलं, किती मस्त किती आनंद आहे. ताकद या ठिकाणी लावण्यात आली महाविकास आघाडीने. मला वाटतं खूप आनंद आहे. जसा देशात नरेंद्र मोदीजींच्या विरोधात जे ऑपोजिशन सगळे एकत्रित झाले, जे एकमेकाचा चेहरा पाहत नव्हते, आज हातात हात घालून मोदीजींना थांबवण्यासाठी ते उभे झालेले आहे. तर मला असं वाटते तीच पद्धती अमरावतीमध्ये, जो इमानदार रहेगा चोर विरोध करेंगे. मतदानाची जी टक्केवारी आहे ती नागपूरमध्ये खूप कमी झाली पहिल्या टप्प्यात, आता दुसऱ्या टप्प्यात आता अमरावती. मी माझे अमरावतीकरांना आम्ही प्रयत्न करतोच आहे, कारण 26 तारखेला खूप मोठे लग्नसुद्धा आहे आणि त्या दिवशी मतदान कमी नाही झालं पाहिजे. हा देशाकरिता मतदान आहे, कोणी हे विचार करू नये की माझे एक मताने काय होईल. तुमच्या एकच मत या देशकरिता खूप मोठं योगदान राहील. हेच विनंती मी सगळ्यांना करताना विनंती पूर्ण देशाकरिता आणि महाराष्ट्राकरिताही आहे की पहिले फर्स्ट नेशन अँड देन एनिथिंग एल्स आफ्टर दॅट. राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी लढत देशात इतर ठिकाणी असल्याचं भाजप सांगतात, अमरावतीतही तसं चित्र आहे. आता कोणी जर स्वप्न पाहत असत दिवसात की पीएमचे रेसमध्ये राहुल गांधीजी आहे, तर मला वाटते दिवसात स्वप्न कधी खरे होत नसतात आणि उघडे डोळ्याने तर अजिबात होत नसते. आणि त्याच पद्धतीने काँग्रेस पाहत आहे, कारण रशिया वॉरमध्ये जेव्हा आमचे मुलं हातात फ्लॅग घेऊन बाहेर निघाले ना, तर तेव्हा मोदीजींची ताकद माहीत पडली. आज पाकिस्तान जो शांत बसलेला ते त्याच्या मागे मोदीजी आहे, कारण ज्या पद्धतीने ते काम करत आहे पूर्ण विश्वामध्ये, ते रांगेत पहिल्या नंबरवर क्रमांकावर उभे राहतात, शेवटवर नाही. तर कोणताही कॉम्पिटिशन मोदीजी आणि राहुलजीच्या बरोबरीचा नाहीच. अन्न आदिवासी बहुल परिसर आहे बराचसा आणि अन्न सुरक्षा जी केंद्र सरकारनं दिली त्याचा काही फायदा होईल असं वाटतंय. जे अन्न हे पण आज आमच्यापेक्षा जास्त समजदार एवढा मतदार झालेला आहे, कारण मीडियाचे आपल्या माध्यमातून आपली मदतीने प्रत्येक गोष्टी तिथपर्यंत पोचवून देणं. 6,000पासनं जे शेतकरी किसान सन्मान योजनापासनं, घरकुलपासनं, आता 3 कोटी लोकांना अजून घरकुल मिळणार आहे, 600 रुपये निराधारचे 1500 रुपये करणं, मग कंट्रोलचे मार्फत त्यांना अन्नदान भेटणं. तर या सगळी गोष्टी लोकांना चांगल्या पद्धतीने जाणं. कोणी कितीही बोंबलल्या, येणार तर कमलच आणि येणार तर मोदीजीच. माझे मतदार ठरवतील. माझा विश्वास नेहमी कामाप्रती खूप एकनिष्ठ राहिला. तर मी कोण काय करताय कशा करताय त्याच्यावर लक्ष न देताना मी काय केलं पाहिजे, माझा विजन काय रचला पाहिजे, त्या गोष्टीवर माझं लक्ष असते. मी माझी पातळी सोडूनही कधी कोणावर बोलत नाही. पूर्ण प्रचार 1, 2, 3 कोणतंही इलेक्शन पाहिलं तर मी माझी मर्यादात माझी संस्कृती जपूनच इलेक्शन लढते. इलेक्शन म्हणजे संस्कृती, संस्कृती म्हणजे इलेक्शन. लोकांना लीड करणारा एक विषय आहे आणि त्याच्यात मी संस्कृती पातळी सोडून कधीच कोणावर बोलत नाही. तर शेवटी 26 तारखेनंतर ते सगळे कार्यकर्ता कोणतेही पक्षाचे जरी असले तर ते माझा परिवार आहे. या जिल्ह्याची मी सून म्हणून काम करत आहे. मतदान म्हणजे प्रचार सुरू आहे, तर ग्रामीण भागामध्ये कसा प्रतिसाद मिळतो? खूप जोरात आहे. प्रत्येक महिला पूर्णचं पूर्ण घरं बाहेर उभे राहतात, फुलांनी वर्षा करतात, स्वागत करतात. तर मला वाटते याच्यापेक्षा मोठं प्रेम आपल्या घरच्या लोकांनी देऊ शकत. एवढा मोठा प्रेम मतदार मला देतात, तर मला जास्त विचार करण्याची गरज नाही. थँक्यू. तर आपण पाहिलं नवनीत राणा ज्या अमरावतीच्या भाजपच्या उमेदवार आहेत, त्यांनी नुकतीच प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे. तर ही पातळी सोडून आणि माझी संस्कृती सोडून मी बोलत नाही आणि मी माझं जी निवडणूक आहे ही माझ्या कामावरच मी निवडून येणार असून अमरावतीची सून म्हणून या ठिकाणी मी काम करते असा पुनरुच्चार नवनीत राणा यांनी केलेला आहे. त्यामुळे येत्या या निवडणुकीमध्ये जनताच त्यांची ताकद जी आहे ती दाखवून देईल असं देखील त्यांनी चॅलेंज विरोधकांना दिलेलं आहे.